नाव काय? सचिन श्रीरंग पवार. बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? काय सांगाल आज कशा निमित्त तुम्ही आयोजित केलं होतं मैदान? मैदान आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त मैदान केलं होतं आम्ही. बरं, आता काय निर्णय घेतला तुम्ही आम्हाला सांगा. काय नाही निर्णय, मैदान झालंय पूर्ण सगळे, एक सेमी आणि फायनल बाकी राहिलंय. पाऊस मोठा पडलाय, तर आता आम्ही निर्णय असा केलाय मोरे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी सगळं बक्षीस एकत्र करून सगळ्यांना समसमान द्यायचं. 6 बक्षीस 6 समान करायचं, एक सेमी राहिलाय पळायचं, त्याला 6वं बक्षीस सगळ्याला समान करून वाटायचं. 45,000 रुपये 6व्या बक्षीसला येते, 6व्या नंबरला. तर ती 5-5 हजार रुपये 9 गाड्यासनी 5-5 हजार रुपये द्यायचं आणि बाकीच्या 45,000 रुपये द्यायचं. जे गट 5 झाले, सेमी 5 झाले त्याच्या. हा, असा निर्णय. आणि बैल मालकांनी काय सांगितलं? होकार आला का त्यांच्याकडे? घेतला होता. शिस्तबद्ध मैदान कुठल्या या ठिकाणी सकाळपासून चिठ्ठीचा गुण आहे किंवा कुठलंच एखादी बैलगाडी मालकाचं इथं ऑब्जेक्शन आलं नाही. आणि या ठिकाणी जे संघटनेचे नियम होते ते संघटनेच्या नियमाला आधून राहून या ठिकाणी हे मैदान संपन्न झालं. डबल बैल या मैदानात कुठलाही पळून दिला नाही, एखादा पळा त्याचाही या ठिकाणी निकाल कॅन्सल केला. म्हणजे कुठेही गालबोट लागेल असं या ठिकाणी हे मैदान अजिबात नाही. जे पारदर्शक मैदान म्हणतात त्या पद्धतीने हे मैदान पार पडलं. परंतु या ठिकाणी निसर्गांची साथ एका फक्त सेमीला आणि फायनलला राहिली नाही, त्यामुळे या ठिकाणी एक सेमी आणि फायनल अपुरा राहिला. परंतु या ठिकाणी जे बक्षीस आपण हँडवेलवरती या ठिकाणी आयोजकांनी जाहीर केलं होतं ते बक्षीस सगळं डिवाईड करून या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांना एक समान म्हणून या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे. आणि आता काय ठरलं, म्हणजे कसं सगळं फोडून सांगा. टोटल बक्षीस या ठिकाणी जी रक्कम झाली ती या ठिकाणी 6 बैलगाडी मालकांना डिवाईड करून 45,000 सर्व बैलगाडी मालकांना या ठिकाणी दिलं जाणार. आणि शेवटचा सेमी या ठिकाणी पळाला नाही, ते 45,000 रुपये या 9 जणांना डिवाईड करून प्रत्येकी त्यांना 5-5 हजार रुपये. म्हणजे कोणावरती एकाही बैलगाडी मालकावरती अन्याय अजिबात नाही. धन्यवाद. धन्यवाद.